अस्सलाम वालेकुम स्टुडंट्स. शिवडी क्रॉस रोड लोपरा मनपा उर्दू शाळाच्या इयत्ता 4थीच्या ई लर्निंग क्लासमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय मराठी आणि आज दिनांक 21 जानेवारी 2020 21 जानेवारी 2021. लिहिताना पण इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर ते सुधारून समजून घ्यावे. 2021 आहे. तर आज आपण इयत्ता 4थीच्या विषय मराठीमध्ये जो घटक शिकणार आहोत त्या घटकचा किंवा त्या पाठाचं नाव आहे स्वच्छ घर स्वच्छ परिसर. आपल्यासमोर हे चित्र आलेलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ घर स्वच्छ परिसरमध्ये काही चित्र आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. पहा व बोला. बघा किती चित्र आहेत, 1 2 3 4 असे वेगवेगळे प्रकारचे चित्र आपल्याला दिसत आहेत. जैसा कि आप लोग देख रहे हैं कि तस्वीरें 4 किस्म की तस्वीरें हैं जो अलग अलग तरह की हैं. हर तस्वीर में अलग अलग काम हो रहा है और इसके ज़रिए से हमको आज का जो टॉपिक है स्वच्छ घर स्वच्छ परिसर पढ़ना है. एक साथ हम इन तस्वीरों का मुआयना नहीं कर सकते हैं, क्योंकि आपको समझने में जो है वो प्रॉब्लम हो जाएगा. इसलिए हम जो है एक एक तस्वीर का मुआयना करेंगे और उसके ऊपर बातचीत करेंगे. ठीक है ना. मग आपण काय करूया, एक एक चित्र घेऊया, त्याचं वर्णन करूया, त्याच्यावर आपण चर्चा पण करूया. ठीक आहे, ओके. तर हा आपला पूर्ण पाठ आहे जो आज आपण शिकणार आहोत. तर चला आज आपण एक एक चित्र करून बघूया. हां, आपल्या पाठाचं नाव आहे स्वच्छ घर स्वच्छ परिसर. मतलब साफ घर और साफ़ सुथरा माहौल, अपने घर के अतराफ का माहौल इसे किस तरह से रखना है और कैसे करना है. चला तर बघ. हा जो पहिला चित्र आहे यात बघा काय दिसतंय. हां, यात बघा आजी दिसते आणि एक छोटा मुलगा दिसतो. आता आजी जी आहे ती आजीच्या हातात भाजी आहे, दराती आहे. ते भाजीला आजी चिरते मतलब जो दादी माँ है इस तस्वीर में वो भाजी को काट रही हैं, गिन रही हैं, चुन रही हैं और उसको, और वो जो लड़का बैठा हुआ आहे वो दादी की मदत कर रहा है. तर ह्या आजीला, तर आपल्या ह्या मुलाला आपण एक नाव देऊया चिंटू. चिंटू काय करतो, आजीची मदत करत आहे. वांगी किंवा भाजी चिरण्यासाठी आजीची हेल्प करत आहे, मदत करत आहे. हे आपण चित्रामध्ये बघत आहोत. तर मुलांनो, आपण पण आपल्या घरी आपल्या आईची पप्पांची मदत करतो ना काही ना काही कामाच्या स्वरूपात. जेवलेली ताट आपण स्वतः घेऊन ठेवलो म्हणजे ही पण एक प्रकारची काय झाली, मदत झाली. करतात ना तुम्ही लोक. हां, असंच या प्रकारे बघा आजी किती छानपैकी मस्तपैकी आजी चिरत आहे, भाजी चिरत आहे. आणि मुलगा जो आहे चिंटू जो आहे आपला, तो भाजी जी आहे आजीला नीट करून देत आहे आणि एकदम स्वच्छत म्हणून करत आहे. आता येऊया दुसऱ्या चित्राकडे. हां, ही बघा ही चिंटूची बहीण मीना, हिचं आपण नाव ठेवलेलं आहे मीनाताई. मीनाताई काय करते, मीनाताई घाई लोटत आहे. लोटत म्हणजे झाड़ू घेऊन झाड़ूने लोटते. लुटना यानी साफ़ सफाई करना, झाड़ू लगाना. तो मीनू जो है वो घर के अंदर सफाई झाड़ू लगा रही है. देखो नीचे कचरा जमा हुआ है आणि मीनू तो जे कचरा एकत्र करून झाडू मारत आहे, लोटत आहे. सगळे घर एकदम स्वच्छ करतात. तुम्ही पण करत आहात ना घर स्वच्छ. हां, घर स्वच्छ ठेवल्याने आपल्या घरात जंतू येत नाहीत. आजाराचे जंतू असतात ना, आता तुम्ही बघितलं वेगवेगळे प्रकारचे जे जंतू पसरलेले आहेत, ज्यामुळे आपल्याला काय भरपूर रोग होतात. आताच आपला कोणता रोग चालू आहे ना, ते कोरोना, त्याच्यामुळे आपण किती घाबरलो सगळेजण है ना. आता ईश्वरच्या कृपेने थोडं कमी होत आहे. तर ते काय होतं आहे, ते अस्वच्छ ठेवल्याने, बाहेर कसं तरी परिसर आपला घाण असल्याने असं सगळे जंतू जे आहेत, आजाराचे जंतू ते पसरतात. जरासीम जो है फैल जाते हैं बीमारियों के, अगर साफ़ सफाई ना रखी जाए तो. हैं जो अभी कोरोना वगैरह, ये साफ़ सफाई ना रखने का नतीजा है. हम लोग साफ़ सफाई नहीं करते. हाँ, तो हम लोगों को साफ़ सफाई करना चाहिए. बघा कसं मीनूताई जी झाडू लोटत है ना. अपने घर के अंदर हम लोग झाड़ू लगाते हैं ना. हां, तो ते कचरा एकत्र करत आहे. आणि हे आहेत प्रकाश काका, यांचं नाव आहे प्रकाश. आपण प्रकाश नाव यांचं ठेवलेलं आहे. प्रकाश काका काय करत आहेत बघा. प्रकाश काकाकडे 2 बकेट आहेत. एका बकेटवर लिहिलेलं आहे ओला कचरा आणि दुसऱ्या बकेटवर लिहिलेलं आहे सुका कचरा.
आणि प्रकाश काकाच्या हातात जे कचऱ्याचा डब्बा आहे त्यातून ते ओला कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकत आहेत। जैसे कि आप लोग तस्वीर में देख रहे हैं, प्रकाश काका के हाथ में जो डब्बा है उसमें से वो कचरा डाल रहे हैं। तो कौन से डब्बे में डाल रहे हैं? जिस पर लिखा है ओला कचरा और एक लिखा हुआ है सूखा कचरा। ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळे कशाला करायचं? ओला कचरा यानी गीला कचरा जो होता है, जिसमें अपना अनाज, पानी और सब्ज़ी तरकारी के जो पत्ते होते हैं ये गीले कचरे में आते हैं। क्यों आते हैं? क्योंकि ये गीले कचरे को ज़मीन के अंदर दफना कर इसको फर्टिलाइज़ करके केमिकल डाल के इससे जो है खाद बनाई जाती है। या ओल्या कचऱ्याने ज़मीनमध्ये ह्याला गाळून त्याला कुजवून इसको सडा गलाकर ह्याच्यापासून खत तयार होते, जे शेतकऱ्यांच्या उपयोगात येते, जो किसानों के लिए बहुत कारआमद होती है। कौन सा? ओला कचरा। अगर हम लोग अलग करेंगे तो इससे तरह से क्या होंगी? किसानों के लिए मदद होगी। और सूखा कचरा क्या है? सूखे कचरे की कशी विल्हेवाट लावतात? सूखे कचरे को कैसे ख़त्म करते हैं? सूखे कचरे को जलाकर ख़त्म किया जाता है। अगर सूखा और गीला मिक्स करेंगे तो वो ना जल पाएगा ना सड़ पाएगा, क्योंकि प्लास्टिक जो एक ऐसी चीज़ होती है जो हम लोग कॅरी बॅग यूज़ करते हैं ना, हां, जे आपण कॅरी बॅग यूज़ करतो, वापर करत असतो, ती विरघळत नाही, पिघल तो जाती है लेकिन वो सड़ता गलता नहीं है, वो जैसे कि वैसे ही रहता है। हाँ, आणि हा बघा चौथा जो फोटो दिलेला आहे, जो चित्र आहे, यात बघा कसं प्रकाश काकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला है ना। आता इथे जे आहे ते काकी आणि काकू जे आहेत ते कचऱ्याची गाडी आलेली आहे। कचऱ्याची गाडी आपल्या परिसरामध्ये येते ना, कचऱ्याची गाडी आपल्या परिसरामध्ये, हां, त्या परिसरामध्ये कचऱ्याची गाडी जी येते त्या कचऱ्याची गाडीत आपण आपला कचऱ्याचा डब्बा देतो किंवा बाहेर ठेवलेला असतात, जे कचरेवाले साफसफाईवाले असतात ते डब्बा घेऊन जातात, उचलतात आणि त्या गाडीत टाकतात। आमच्या गावाकडे याला घंटागाडी म्हणतात। घंटागाडी आली रे, घंटागाडी आली रे असं मुलं पळत सुटतात। हाँ, घंटागाड़ी आ गई, घंटागाड़ी आ गई। तो ये घंटागाड़ी आई, इसका मतलब क्या होता है? हम लोग पहचान जाते हैं कि भाई कचरा लेने के लिए गाड़ी आई। अभी कचरे में भी देखो, यात बघा जे सफाईवाले काका आहेत ते ओला कचरा वेगळा घेत आहेत आणि सुका कचरा वेगळा घेतात। गाडीवर बघा कसं लिहिलेलं आहे कचरा म्हणून, है ना। तर हे कचरा पण वेगवेगळ्या प्रकारे सुका आणि ओला ह्यात ते व्यवस्थित ठेवलेले असतात। तर अशा प्रकारे मुलांनो आपल्याला आपला घर आणि आपला परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे। तर ह्या प्रकारे आपल्याला असं ठेवायचं आहे, व्यवस्थित आणि नीट, समजलं आपल्याला। तर आजचा हा आपला पाठ। तर अजून इथं काय लिहिलेलं आहे, वाचा म्हणून दिलेलं आहे, ते आपण वाचूया। कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे। जो कचरा है, ये जो परेशानी है, इसने बहुत भयंकर रूप जो है वो धारण केलेले आहे। प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला है। जो कचरा हम लोग इधर उधर फेंकते हैं, नदी नालों में फेंकते हैं, वो नालों के ज़रिए से बहते हुए कहाँ? समंदर के अंदर जाता है। अब ये प्लास्टिक जो होता है ना, ये पिघलता है जल्दी ना ख़त्म होता है, हैं? इसको जलाना ही पड़ता है जब जाके ख़त्म होता है। अगर ऐसे ही फेंकेंगे हम लोग गटर उटर में तो ये कहाँ चला जाएगा? समंदर में। और प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे, प्लास्टिक के बहुत सारे कचरे, उसमें थर्माकोल भी आता है, प्लास्टिक वगैरह सब जो आते हैं इसके अंदर, ये कचरे से जो है समुद्र में रहनाऱ्या जीवांना, मतलब समुद्री जो चरिंद परिंद जो समंदर के अंदर रहने वाले हैं, जैसे मछलियां हैं और जो ये हैं, उनको समुद्री जानवर जो हैं उनको ये इससे तकलीफ़ होती है, उनको खतरा पैदा हो गया इससे। आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे। अब हम लोगों की सेहतमंदी के लिए सफाई रखना बहुत ज़रूरी है और प्लास्टिक का इस्तेमाल करने को दूर करना, प्लास्टिक को बंद करना चाहिए। हम लोग प्लास्टिक को अगर बंद करेंगे तो प्लास्टिक से होने वाली बीमारियां, उसके धुएं से, जलने से जो बदबू आती है, जो उससे कीड़े बनते हैं, वो उससे जो है, तो अपने को वो करना बहुत ज़रूरी है। सफाई रखने के लिए बहुत ज़रूरी हो गया है कि प्लास्टिकचा वापर टाळणे, प्लास्टिक का इस्तेमाल ही ना किया जाए। बाज़ारात जाताना कागदी किंवा कापड़ी पिशव्या सोबत न्यावं। जब भी हम लोग बाज़ार या मार्केट में जाते हैं तो कागज़ की या फिर कपड़े की थैली साथ में लेकर जाएं और उसी में अपना बाज़ार जो है ख़रीद कर लाएं। यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर अपन टाळू शकतो। इस तरह से जो है हम लोग अपने प्लास्टिक का इस्तेमाल से बच सकते हैं और अपने माहौल को, अपने अतराफ़ को साफ़ सुथरा रख सकते हैं।
तो ये बहुत ज़रूरी आहे बच्चो की हम लोग जो है सफाई का ख्याल रखें. तर हा आज आपण पाठ पाहिलेला आहे स्वच्छ घर व स्वच्छ परिसर. तर आता आपला होमवर्क हेच आहे की आपण सुका कचरा आणि ओला कचरा जे डबे तुम्ही घरात बनवलेले आहेत त्याचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवावे. जर तुम्ही ते बनवलेले नसतील तर आजच्या आज तयार करायचा. एकावर लिहायचं कचरा ओला कचरा आणि दुसऱ्यावर लिहायचा सुका कचरा आणि ते डब्यांचे फोटो आपल्या नावासह तुमच्या फोटोसह मला आमच्या ग्रुपवर पाठवायचा है. तो आपके घर में जो गीला कचरा और सूखे कचरे का जो डब्बा बना हुआ है उसके साथ में अपना फ़ोटो निकाल के अपना नाम लिख के मुझे भेजना. यही आज का आपका होमवर्क है. हाँ ओके चलिए जजाकल्ला. अल्लाह हाफिज़. विद्यार्थ्यांनो आता आपण काही घोषवाक्य स्वच्छतेवर बघणार आहोत. सुविचार स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर. सुविचार नंबर 2 कचरा योग्य ठिकाणी ठेवा. कचरा योग्य ठिकाणी ठेवा. नंबर 3 वैयक्तिक स्वच्छतेची माहिती रोगापासून मिळेल मुक्ती. नंबर 4 सुविचार नंबर 4 स्वच्छ शहर आपल्यापासून शुरू करा. मतलब शहर की सफाई अपने से शुरू की जाए. नंबर 5 स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते. सुविचार क्रमांक 6 शांत रहा आणि स्वच्छता राखून ठेवा. स्लोगन क्रमांक 6 सुविचार क्रमांक 6 स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. क्रमांक 8 स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाही तर कायमचे आजारपण. सुविचार क्रमांक 10 रंग भगवा त्यागाचा मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा. आणि सुविचार क्रमांक 9 आहे कृपया स्वच्छता राखून निरोगी रहा. तर हे आपले 10 घोषवाक्य आहेत. हे घोषवाक्य तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत आणि ग्रुपवर शेअर करायचे. बाय बाय.